मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला आयडी टॉपअप कसा करायचा किंवा आयडी शॉपी रिक्वेस्टला आपली रिक्वेस्ट कशी टाकायची आपल्या आयडीची, त्या ठिकाणी आपण बघणार आहोत। सर्वात प्रथम सर्वांचं वेलकम। आज आपल्याला या ठिकाणी गुगलवर जावं लागेल। गुगलला गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रियांश लॉगिन हा ऑप्शन क्लिक करावा लागेल। समजा रियांश लॉगिन जर क्लिक केलं की पहिली जी साईड येते या साईडला क्लिक करायचं। या साईडला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो आपला जो आयडी आहे, जो आपल्याला आयडी टॉपअप करायचा, ज्या आयडीवरती पैसे चढवायचे किंवा जो आयडी अपग्रेड करायचा आहे तो आयडी नंबर या ठिकाणी आपल्याला टाकावा लागेल। तर सर्वात प्रथम आयडी नंबर टाकत असताना आपण या ठिकाणी आर आणि एम हे कॅपिटल टाकायचं। त्यानंतर आयडी नंबर टाकायचा हा मी या ठिकाणी आयडी नंबर टाकतोय 29049119। या आयडीचा पासवर्ड हा आयडी ओपन करावा लागेल आपल्याला। या आयडीचा पासवर्ड मी टाकतोय। हा एक डमी अकाउंट आहे। या ठिकाणी आयडी ओपन केला तर या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, आयडी ओपन केल्यानंतर या ठिकाणी या व्यक्तीचा आयडी ओपन झाला। तर हा आयडी समजा अंकुशार कोकरे। तर हा आयडी ओपन झाल्यानंतर मला हा आयडी आता टॉपअप करण्यासाठी मला शॉपीवरती रिक्वेस्ट करायची आहे। तर त्यावेळेस सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो की या ठिकाणी हे जो ऑप्शन आहे, हे तीन जे डॉट आहेत या तीन डॉटला क्लिक करावं लागेल। तीन डॉटला क्लिक करून तीन डॉटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे सेकंड ऑप्शन येतो हे वालं परचेस रिपर्चेस याला क्लिक करायचं। रिपर्चेसला क्लिक केल्यानंतर त्यानंतर रिपर्चेस ऑर्डर हे जे ऑप्शन आहे या रिपर्चेस ऑर्डरला क्लिक करायचं। रिपर्चेस ऑर्डरला आपण जसंही करेल त्यानंतर या ठिकाणी बघू शकतो आपण हिरव्यामध्ये या साईडला हिरव्यामध्ये एक नवीन ऑप्शन आहे जो ॲड न्यूला क्लिक करायचं। जसंही आपण ॲड न्यूला क्लिक करणार या ठिकाणी बघा मित्रांनो, ॲड न्यूला क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, शॉपीचं नंबर किंवा शॉपीचं नाव सिलेक्ट करावं लागेल। त्यानंतर प्रोडक्ट आपण कोणते घेतो ते सिलेक्ट करावं लागेल। त्यानंतर क्वांटिटी आपण किती घेतो ते सिलेक्ट करावं लागेल। आणि यानंतर इथं शेवटी दिलेलं आहे रिमार्क, एंटर रिमार्क। तर एंटर रिमार्क म्हणजे आपण कुणाच्या अंडर आहोत किंवा शॉपीवाल्याला रिक्वेस्ट गेल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की हा आयडी मी पाठवलेला आहे, मी टॉपअप करण्यासाठी पाठवलेला हे लक्षात येणं गरजेचं आहे। त्यासाठी हे एंटर रिमार्क भरणं गरजेचं आहे। तर एवढे हे पॉईंट आपल्याला भरायचे, फक्त 4 पॉईंट। तर सर्वात प्रथम आपण सिलेक्ट करू शॉपी नंबर। तर या ठिकाणी प्रत्येक शॉपी होल्डरला त्यांचा शॉपी नंबर देण्यात आलेला आहे। तर शॉपी नंबर देण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी बघू शकतो आपण 206 काळे पाटील शॉपी उदगीर, त्याच्यानंतर 228 AR कोकरे शॉपी नांदेड, त्याच्यानंतर आहिल अफिक, त्याच्यानंतर आशियाना, त्याच्यानंतर अब्दुल मुस्ताक सर, त्याच्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या शॉपीचे नंबर आहेत, वेगवेगळ्यांचे नाव आहेत। तर या ठिकाणी बघू शकतो 178ला आदिती डाकोरे नांदेड शॉपी, 210ला ऐरा एंटरप्राइजेसेस म्हणजे उस्मानाबाद। या ठिकाणी वेगवेगळे शॉपी नंबर देण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या एरियामध्ये। तर तुम्हाला ज्या व्यक्तीला तुम्ही रिक्वेस्ट टाकताय किंवा ज्या शॉपीवरून तुम्ही खरेदी केलात त्या शॉपी होल्डरला सर्वात प्रथम त्यांना विचारायचं तुमचा शॉपी नंबर काय आहे। मग त्यांचा जो काही शॉपी नंबर असेल ते आपण शॉपी नंबर या ठिकाणी टाकायचा। जसा की माझा आहे, मी टाकतोय 228 या शॉपीवरती रिक्वेस्ट। आता या ठिकाणी जसे 228 टाकेल या ठिकाणी खाली आलेलं आहे अंकुश म्हणजे AR कोकरे शॉपी नांदेड, याला जसंही सिलेक्ट करणार। सिलेक्ट केल्यानंतर ऑप्शन आहे की प्रोडक्टमध्ये आपण कोणतं करतो आहे। जर आपण या रियांशमध्ये जॉईनिंग होत असेल 6600 रुपये जर देऊन जॉईन होत असेल तर त्या 6600च्या जॉईनिंगला या ठिकाणी रियांश कॉम्बो पॅक हे नाव देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी हे रियांश कॉम्बो पॅक हे नाव देण्यात आलेलं आहे। तर सिलेक्ट करताना आपल्याला हे रियांश कॉम्बो पॅकला सिलेक्ट करायचं आणि किती क्वांटिटी तुम्ही 6600ची एक आयडी घेताय। कारण या ठिकाणी हे मित्रांनो लक्षात राहू द्या, क्वांटिटी म्हणजे एक आयडी जर आपण एक क्वांटिटी जर केली तर आपण 6600, जर 2 जर केल्या 13200 आणि 3 जर केल्या 19800। तर या ठिकाणी प्रत्येक वेळेस टॉपअप करताना फक्त एकच सिलेक्ट करायचं, चुकूनही 2 किंवा 3 करायचं नाही, जेणे की आपले बाकीच्या पैसे व्यर्थ जातील। यानंतर रिमार्क या ठिकाणी करायचं, एंटर रिमार्क। तर एंटर रिमार्क का करायचं, कारण आज आपले जे शॉपी होल्डर आहेत त्यांच्याकडे आपल्यासारख्या बऱ्याचशा रिक्वेस्ट येतात। त्या व्यक्तींना लक्षात आलं पाहिजे की ही आपण पाठवलेली रिक्वेस्ट आहे आणि माझी रिक्वेस्ट आहे। त्यासाठी
सरळ असं करू शकतो, अंकुश ज्या व्यक्तीचा आय डी आहे अंकुश आर कोकरे ब्रॅकेटमधून करू शकतो हा कोणाचा ग्रुप आहे किंवा कोणाची टीम आहे. तर या ठिकाणी मी टाकेल तामसेकर सर टीम ओके ब्रॅकेट क्लोज. आणि या ठिकाणी प्लेस ऑर्डर करायचं. जसे आपण प्लेस ऑर्डर करणार तर या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक आपली ऑर्डर तयार झालेली आहे, शॉपीला रिक्वेस्ट गेलेली आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो 20,430 हा शॉपी रिक्वेस्ट नंबर आहे. या ठिकाणी कधी पाठवली 13/1 डेटला पाठवलेली आहे. यानंतर अमाऊंट किती आहे, टोटल अमाऊंट नेट अमाऊंट आहे 6,600. रिमार्क या ठिकाणी बघू शकतो, शॉपीवाल्या व्यक्तीला जसं आपल्याला एवढं दिसतं एवढंच शॉपीवाल्या व्यक्तीला पण दिसतं. या ठिकाणी अंकुश आर कोकरे कुणाच्या टीममध्ये, तामसेकर सर टीममध्ये आहे. आणि या ठिकाणी स्टेटस बघू शकतो की आणखी शॉपीवाल्या व्यक्तींनी पास किंवा रिजेक्ट केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे स्टेटस इथं काहीच नाही आहे, ब्लँक आहे. आणि या ठिकाणी शॉपी नंबर आहे 228 या शॉपी नंबरला मी रिक्वेस्ट पाठवलेली आहे. तर या पद्धतीनं तुम्ही ज्याही व्यक्तीची जॉईनिंग करताय त्या व्यक्तीचा आय डी ओपन करून आपल्याला शॉपी रिक्वेस्ट टाकायचे. तर हा आय डी ओपन केल्यामुळं हा आय डीच टॉपअप होणार आहे. तर या पद्धतीनं शॉपी रिक्वेस्ट टाकू शकता. आणखी काही अडचण आल्यास आपण कॉल करू शकता मला, मी खाली नंबर देतो आहे. थँक्यू, वेलकम.